तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी पिण्याची प्रथा आपल्या भारतीय परंपरेमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. पण आज जमाना आहे आधुनिक विज्ञानाचा, आणि आधुनिक विज्ञानाचा स्वभाव आहे की प्रत्येक परंपरेला ठामपणे प्रश्न विचारायचे. तसेच प्रश्न आपण या तांब्याच्या भांड्यांबाबतीत सुद्धा विचारू शकतो की आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरती ही तांब्याची भांडी कितपत उतरतात. या सर्व प्रश्नांचा आढावा आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी सुहास जागीरकर, मास्टर रेसिपीज या चॅनलचा निर्माता. आणि आपल्या परंपरेमध्ये जी तांब्याची, लोखंडाची, मातीची, कास्याची अशा सर्व प्रकारची भांडी जी आपल्या परंपरेमध्ये स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी, जेवण करण्यासाठी वापरली जातात, ती सगळी भांडी या स्टोअरच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहेत, हे आपण जाणताच. पण हे सर्व करत असताना ही जी सगळी भांडी आहेत याचं खरोखरच आपल्या आरोग्यासाठी नक्की काय स्थान आहे हे याची सुद्धा माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. फक्त परंपरा सांगते म्हणून आपण ते जोपासायचं आणि म्हणून ते करायचं, ह्याच्यापेक्षा सुद्धा जर आपण त्याची नीट वैज्ञानिक माहिती करून घेतली आणि सगळ्या कसोट्या त्याच्या कसोट्यांवरती उतरतायत की नाही हे पाहून मग त्यानुसार जर आपण त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापर करायला सुरुवात केली तर नक्कीच खूप फरक पडेल. असा विचार करूनच आम्ही या सगळ्या भांड्यांविषयीची माहिती गोळा करायला सुरुवात केली. आपण जर इंटरनेटवरती वगैरे सर्च केलं तर अनेक प्रकारची माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या भांड्यांवरती रिसर्च आधीही झालेला आहे आणि आजही चालू आहे, आणि त्याच्यामधून खूप महत्त्वाचे निष्कर्ष या सगळ्यामधून बाहेर आलेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे निष्कर्ष, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आजचा हा जो व्हिडिओ आहे याचा फोकस आपण ठेवलेला आहे पिण्याचं पाणी वापरण्यासाठी जी तांब्याची भांडी वापरली जातात ती भांडी. आपल्याकडे ही परंपरा फार पूर्वापार चालत आलेली आहे. विशेषतः आयुर्वेदामध्ये या तांब्याच्या भांड्यांमधून पाणी पिण्याचं महत्त्व खूप वेळा अधोरेखित केलं आहे. आपल्या जुन्या ऋषीमुनींनी सुद्धा त्याच्याविषयीची अनेक ग्रंथांमध्ये त्याच्याविषयी लिखाण केलेलं आहे. परंपरेविषयी किंवा विशेषतः आयुर्वेदाविषयी या भांड्यांच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे हे मी सांगण्यापेक्षा मला वाटतं या विषयातल्या तज्ज्ञांकडूनच आपण जाणून घेऊयात. आपल्या सगळ्यांना माहिती असलेले वैद्य सुविनय दामले यांनी याच्यावरती बराच अभ्यास केलेला आहे. तर त्यांचं या तांब्याच्या भांड्यांविषयी काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात. पाणी प्यावं, पण ते कसं प्यावं? प्लास्टिकमधलं कधीच नाही, थर्माकोलमधलं कधीच नाही, दूषित भांड्यांमधलं कधीच नाही, शिळं कधीच नाही. स्वच्छ पाणी प्यावं, ताजं पाणी प्यावं, तांब्याच्या भांड्यातलं प्यावं. हे तांब्याचं भांडं सूर्योदयाला भरून ठेवावं आणि सूर्यास्तापर्यंत संपवावं. तांब्याप्रमाणेच पितळीचं भांडं सुद्धा वापरू शकतो. पितळीच्या भांड्यामध्ये देखील पाणी भरून ठेवा, सूर्यास्तापर्यंत संपवा. सूर्यास्तानंतर पाणी प्यायचं नाहीये. ही सगळी भांडी उपटी टाकून ठेवायची. सगळ्यात जास्त गैरसमज पाणी पिण्याशी संबंधित आहेत आणि सगळ्यात वाढलेले आजार हे पाण्यानेच होत आहेत. म्हणून पाण्यावर आपण जरा चर्चा जास्ती करू. तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं की नाही, काही जणांची शंका असते. तांब्याच्या भांड्यातलं पाणी जरूर प्यावं, परंतु ते कधी प्यावं आणि कसं प्यावं? तर हे आधी तांबं शुद्ध पाहिजे. नुसत्या कॉपर बॉटमच्या भांड्यात पाणी घातलं म्हणजे तांब्यातलं भांडं नसतं. ते कॉपर बॉटम बाहेर नसतं, आतमध्ये कॉपर असतच नाही, ते स्टीलच असतं. हे उपयोग नाही आहे. आतून तांबं ज्याला आहे ते तांबं स्वच्छ. बरं, हे तांबं स्वच्छ घासलेलं पाहिजे आतून. आधुनिक विज्ञानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी प्यावं की न प्यावं, ते पाणी खरोखरच पिण्यासाठी सेफ आहे का? जर तांब्याच्या भांड्यांमधून पाण्यामध्ये तांबं उतरत असेल तर अतिरिक्त प्रमाणात जर तांबं माझ्या शरीरामध्ये गेलं तर त्याचे माझ्या शरीराला काही अपाय आहेत का? अशा प्रकारचे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होतात. तांबं हा मूलभूत धातू आहे, म्हणजे खनिज स्वरूपात तो मिळतो आणि मग तो धातू शुद्ध करून फाउंडरीजमध्ये किंवा भट्ट्यांमध्ये टाकून त्याला वितळून मग त्याची अशा प्रकारची सगळी भांडी तयार केली जातात. आणि ही सगळी भांडी मोस्टली पाण्याच्या या बाटल्या सोडल्या तर ज्या मशीनवरती तयार होतात, पण इतर प्रकारची जी तांब्याची भांडी आहेत ही सर्व बहुतांश हाताने प्रत्येक कारागीर तयार करत असतो. हे एक या भांड्यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. तांबं आपल्या शरीरामध्ये आपल्या आरोग्यासाठी खरोखरच आवश्यक असतं का आणि किती असतं, हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्यावरती संपूर्ण जगामध्ये अनेक प्रकारचे रिसर्च झालेले आहेत आणि तांबं हे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे असा निष्कर्ष त्यातून निघालेला आहे. पण ते तांब्याचं प्रमाण किती असावं? पहिली गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी ही आहे की शरीर स्वतः तांबं निर्माण करू शकत नाही. त्यामुळे तांबं किंवा कॉपर हा जो घटक आहे हा बाहेरनच आपल्याला शरीरामध्ये आतमध्ये घ्यावा लागतो.
सर्व प्रकारच्या अनेक वैज्ञानिक निरीक्षणानंतर असं लक्षात आलंय की शरीरामध्ये विशेषतः शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, त्याशिवाय कोलेस्टेरॉल प्रोसेसिंग करण्यासाठी आणि गर्भवती स्त्रियांमध्ये बाळाच्या वाढीसाठी किंवा दुधाच्या वाढीसाठी मातांमध्ये या कॉपरचा फार चांगल्या प्रमाणात उपयोग होतो आणि त्यासाठी शरीरामध्ये कॉपर असणं आवश्यक आहे. आता हे कॉपरचं प्रमाण किती असावं? प्रत्येक शरीरामध्ये साधारणपणे 1.3 mg असावं. साधारणतः जास्तीत जास्त हे प्रमाण 10 mg पर्यंत जाऊ शकतं. जर त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण शरीरामध्ये झालं तर त्याचे सुद्धा अर्थातच दुष्परिणाम शरीरामध्ये दिसू शकतात आणि 1.3 mg पेक्षा कमी झालं तर तरी सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला दिसू शकतात. गर्भवती स्त्रियांमध्ये किंवा ज्या नवीन माता आहेत आणि दूध पिणारं बाळ असेल अशा मातांमध्ये थोडंसं प्रमाण जास्त असलं तरी हरकत नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हे प्रमाण 10 mg पेक्षा जास्त जाता कामा नये. एवढ्याच कॉपरची आपल्याला आवश्यकता असते. आता आपण असं पाहूया की आपण जर कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी पिलं तर त्यातनं कॉपर अर्थातच आपल्या शरीरामध्ये जाईल, पण त्याशिवाय आपण अन्न सुद्धा ग्रहण करत असतो आणि अनेक प्रकारच्या अन्नामध्ये सुद्धा कॉपर असतं. मग अशा वेळेला अन्नाच्या माध्यमातून जाणारं कॉपर आणि शिवाय पाण्याच्या माध्यमातून जाणारं कॉपर हे दोन्ही प्रकारचं कॉपर जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर त्याचं प्रमाण किती होईल? आता समजा आपण कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी पित नाहीये, फक्त अन्नाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये कॉपर जाते तर त्याचं एक विशिष्ट प्रमाण असेल. जर मी त्याशिवाय कॉपरच्या भांड्यामधून पाणी प्यायला लागलो तर अर्थातच ते कॉपरचं प्रमाण वाढणार आहे. अनेक प्रकारच्या पालेभाज्या आहेत, विशेषतः सी फूड आहे, काही फळभाज्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काजू आणि बदाम यासारखे नट्स आहेत. ह्याच्यामध्ये तांब्याचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. त्यामुळे हे सगळं खाल्लं तर आपल्याला बऱ्यापैकी तांबं मिळू शकतं. तर आता साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होईल की जर मी सी फूड खात असेल तर मला तांबं मिळतंय, मी पालेभाज्या खात असेल तर मला तांबं मिळतंय, मी जर काजू बदाम सारखे ड्रायफ्रुट्स खाल्ले तर त्याच्यातही मला तांबं मिळू शकतं माझ्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं, मग मी या तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिण्याची काय गरज आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे. जर या सगळ्यामधनं तांब्याची माझ्या शरीराची जी गरज आहे ती जर पूर्ण होत असेल तर पुन्हा ऍडिशनल मी शिवाय तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिण्याची गरज काय? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नावरती जेव्हा मी विचार करायला सुरुवात केली आणि जेव्हा याचा सगळ्याचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा या सगळ्यामधनं जी माहिती आमच्या हाताला लागली ती माहिती आम्हाला स्वतःलाच थक्क करून टाकणारी होती. आपण नॉर्मली तांब्याच्या भांड्यांमधनं पाणी पितो कारण तांबं जे आहे हे पाण्यामध्ये उतरतं आणि ते तांबं पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जातं. एवढाच आपण साधारणपणे विचार करत असतो. जसं लोखंडाच्या बाबतीत, हे काही प्रमाणात लोखंडाच्या बाबतीत बरोबर आहे की आपण लोखंडाच्या भांड्यामध्ये पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये लोहतत्व मिसळतं आणि ते आपले लोहतत्व आपल्या शरीराला उपयोगी असतं. पण तांब्याच्या बाबतीत केस जरा वेगळी आहे. जर समजा या भांड्यामध्ये मी पाणी रात्रभर साठवून ठेवलं तर साधारणपणे आपण धरूयात 12 तास. आता हे 1 लिटरचं भांडं आहे तर ह्याच्यामध्ये किती तांबं उतरतं 12 तासानंतर? याचा अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि लक्षात आलं की ते तांब्याचं प्रमाण फार 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 कमी आहे. इतक्या कमी प्रमाणात कॉपर त्याच्यामध्ये उतरतं. त्याच्यामुळे मी समजा इतर भाज्या खाल्ल्या आणि त्याशिवाय पाणी पिलं तर फार काही कॉपरचं प्रमाण एकदम सडनली वाढेल अशाचा भाग नाहीये. मग ह्याच्यामध्ये कॉपर फार मोठ्या प्रमाणात उतरत नाही. कॉपरची माझी गरज इतर अन्नपदार्थांमधून भागू शकते. तर ही पाण्याची भांडी का वापरावी? तर हा जो प्रश्न आम्हा सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालाय हाच प्रश्न अर्थातच आधुनिक विज्ञानाच्या मनामध्येही निर्माण झाला आणि ह्याच्यावरती आपल्या देशामध्ये आणि शिवाय परदेशामध्ये अनेक मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांनी आणि वैज्ञानिक संस्थांनी ह्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या प्रयोगांच्या माध्यमातून जे सिद्ध झालं ती गोष्ट अशी आहे की कॉपरमध्ये अशी शक्ती आहे की ज्याच्यामुळे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस मारण्याची, त्यांना समूळ नष्ट करण्याची शक्ती तांब्यामध्ये आहे आणि ही जी शक्ती तांब्यामध्ये आहे ही इतर कोणत्याही धातूमध्ये नाही.
त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये आपली आजी असतील, आजोबा असतील किंवा अजून जुनी माणसं असतील किंवा आपल्या ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलं आहे, सगळ्यांचं बंड ढोबळमानाने हे आहे की तांब्याच्या भांड्याचं पाणी पिणं हे सेफ आहे. पण सेफ आहे याचा वैज्ञानिक भाषेमध्ये जर आपण अर्थ लावायचा ठरवला, जे आजच्या विज्ञानाने सिद्ध केलंय, ते म्हणजे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस हे तांब्याच्या समोर टिकू शकत नाही. ह्याच्याविषयीचे अनेक वैज्ञानिक पेपर्स वेगवेगळ्या सायंटिफिक जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. ते इंटरनेटवरती उपलब्ध आहेत, पब्लिक डोमेनमध्येच उपलब्ध आहेत. तुम्ही शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हालाही सापडतील किंवा आम्ही सुद्धा हे सगळे पेपर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ते जरूर पाहावे आणि जरूर त्याचा अभ्यास करावा. आता वैज्ञानिकांनी काय केलं की साधारणपणे 16 तास, म्हणजे एक जो रिसर्च पेपर आहे त्यांचा प्रयोग असा होता की 16 तास त्यांनी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं, सेम पाणी, आणि ते पाणी जाणून बुजून कॉन्टॅमिनेटेड पाणी होतं, म्हणजे दूषित पाणी होतं. दूषित पाणी ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि आहेत, त्याचं पाणी एका तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि त्याच पाण्याचं दुसरं त्यांनी काचेच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि दोन्हीचा ते थोड्या वेळाने अभ्यास करत राहिले. आणि 16 तासानंतर त्यांच्या लक्षात आलं की काचेच्या भांड्यामध्ये ठेवलेलं जे पाणी आहे, या पाण्यामध्ये सगळे जे काही बॅक्टेरिया आणि व्हायरसेस ते तसेच्या तसे होते. पण तांब्याच्या भांड्यामध्ये जे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया आहेत, हे 99%पेक्षाही जास्त व्हायरसेस हे नष्ट झाले होते. आणि नष्ट झाले होते म्हणजे कसे की हे जे व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात त्यांचा स्वभाव असा असतो की जर काही धोका दिसला तर ते इनॅक्टिव्ह होतात. हिबर्नेशन मध्ये जाणं असं त्याला म्हणतात, की टोटली इनॅक्टिव्ह होतात, म्हणजे ते जिवंत आहेत की मृत आहेत हे सुद्धा कळेन असं होतं, इतके ते इनॅक्टिव्ह होतात. आणि एकदा ते धोका संपला असं वाटलं की मग ते पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि मग पुन्हा ते मोठ्या प्रमाणात मल्टिप्लाय होतात. तर तांब्याच्या भांड्यामध्ये जे व्हायरसेस आहेत याचा त्यांनी ते पाणी 16 तासानंतर सुद्धा पुढचे काही तास त्याचा ते अभ्यास करत राहिले आणि त्यांच्या लक्षात आलं की हे व्हायरसेस पूर्णपणे फक्त इनॅक्टिव्ह झालेले नाहीयेत, तर हे व्हायरसेस पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. आणि हा जो रिसर्च आहे, हा रिसर्च फक्त एकच रिसर्च पेपर नाही. मग हा रिसर्च पेपर आल्यानंतर अनेक वेगवेगळ्या संस्थांनी आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती प्रयोग करून पाहिले आणि आता बहुतेक सगळ्यांचं या सगळ्या ह्याच्यामधून एकमत झालेलं आहे की तांबं जे आहे हे बॅक्टेरिया आणि व्हायरसेसचा नाश करण्यासाठी किंवा त्याच्यापासून आपल्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून सर्वात उत्तम असा धातू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी असो किंवा कोणतंही रसायन असो, प्रत्येक रसायनाची आणि पाण्याची एक पीएच व्हॅल्यू असते. पीएच व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार, ते वैज्ञानिक टर्मिनॉलॉजी, आपण त्याच्या फार खोदामध्ये शिरायचं कारण नाही. पण ही जी प्रत्येक रसायनाची पीएच व्हॅल्यू आहे ही 0 पासून सुरू होते आणि ती 14 पर्यंत असते. आणि पाण्याची पीएच व्हॅल्यू बरोबर 0 आणि 14च्या मध्ये 7 आहे. पाण्याची पीएच व्हॅल्यू ही 7 आहे. त्यामुळे पाणी हे न्यूट्रल समजलं जातं. आता 7 म्हणजे एक्झॅक्ट 7 हे जे आहे हे सर्वात आदर्श स्वरूपाचं पाणी समजलं जातं. सर्वात प्युअर वॉटर ज्याला म्हणतात हे 7 असतं. तसं वॉटर सहसा आपल्याला कुठे आढळत नाही. त्याचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे जास्त असतं. आपण जर विहिरीमधलं किंवा बोअरवेलचं जर पाणी बघितलं तर त्याला थोडंसं हार्ड वॉटर म्हणतात. त्याची पीएच व्हॅल्यू 8.5 पर्यंत सुद्धा जाते. कॉपरमध्ये जो दुसरा गुणधर्म, महत्वाचा गुणधर्म हे सगळे प्रयोग करत असताना वैज्ञानिकांना आढळला, तो म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवलेलं पाणी हे कितीही पीएच व्हॅल्यूचं असं, समजा 8 असेल किंवा 6 असेल किंवा 7.9 असेल वगैरे जे काय असेल, तर तांब्याचा गुणधर्म असा आहे की त्याची पीएच व्हॅल्यू ही 7 कडे घेऊन येतं. 7च्या जितकं जवळपास आणता येईल तितक्या जवळपास ते आणतात. त्यामुळे हे पाणी आपोआप त्याच्यामध्ये शुद्ध होत जातं. हे जे 2 महत्वाचे गुणधर्म तांब्याचे आहेत, एक म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून आपला बचाव आणि दुसरं म्हणजे त्याची पाण्याची जी पीएच व्हॅल्यू आहे ही पीएच व्हॅल्यू सगळ्यात चांगली, म्हणजे पाणी सगळ्यात जास्त शुद्ध करण्याकडे ही तांब्याची प्रवृत्ती आहे. आणि ह्याच्यामुळेच आज हे तांबं जे आहे हे मॅजिक मेटल म्हणून ओळखलं जातं. आणि ज्या वेळेला तांब्याच्या भांड्याचं हे महत्त्व वैज्ञानिकांच्या आणि शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं, तेव्हापासून वेगवेगळ्या कल्पक पद्धतीने तांब्याचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये करायला सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. फक्त पाणी पिण्यापुरतंच, म्हणजे पिण्याची ही भांडी बनवण्यापुरतंच त्याचं महत्त्व मर्यादित राहिलेलं नाही. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये जिथे क्वारंटाईन असणं किंवा विशेष स्वच्छता असणं, व्हायरस आणि या सगळ्या बॅक्टेरियापासून संरक्षक वातावरण असण्याची गरज असते, अशा ठिकाणी हँडल्स असतील किंवा जिथे रेग्युलर व्यक्तीचा स्पर्श जिथे होत असतो
ती सगळी वस्तू जी आहे त्या तांब्याच्या बनवण्याकडे आता बऱ्याच जणांचा कल सुरू झालेला आहे. आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा एक इंटरेस्टिंग प्रयोग कर्नाटकामध्ये एका NGOने केला. एक असं गाव त्यांच्या लक्षात आलं की त्या गावामध्ये जो पाण्याचा मूळ स्रोत आहे तो स्रोतच असा आहे की त्या पाण्यामध्ये ते पाणी बरंच दूषित आहे. त्यामुळे जी मोठी टाकी असते पाण्याची 100 लिटरची 200 लिटरची अशी जर मोठी पाण्याची टाकी असेल तर त्या मोठ्या पाण्याच्या टाकीमध्ये असं काही करता येईल का की जेणेयोगे त्या टाकीबद्दलच पाणी सगळं स्वच्छ होऊन जाईल. आणि त्यांनी बरेच प्रयोग त्याच्यामध्ये केले, कारण ह्याच्याविषयीचं तसं काही नॉलेज नाहीये की बाबा अमुक इतकं तांब्याचं पत्र त्याच्यामध्ये असायला हवा वगैरे. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे तांब्याचे पत्रे त्याच्यामध्ये वापरून बघितले आणि शेवटी एक विशिष्ट प्रकारचा जाडीचा आणि एक विशिष्ट आकाराचा पत्रा जर त्याच्यामध्ये वापरला तर त्यांच्या लक्षात आलं की या मोठ्या टाक्यांमधलं पाणी सुद्धा जे आहे हे तांब्याचा वापर करून आपल्याला स्वच्छ करता येतं आणि निर्जंतुक करता येतं. त्यामुळे त्यांनी आता त्या गावामध्ये ते वापरायला सुरुवात केलेली आहे. त्याच्याविषयीची सविस्तर माहिती डाऊन टू अर्थ हे जगाचं एक खूप मोठं वैज्ञानिक मॅगझिन आहे, त्या मॅगझिनने सुद्धा त्याची दखल घेतली. IIT मद्रास ही जी भारतातील एक मोठी अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे त्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी असा एक प्रयोग केला आहे की ज्यूटच्या बॅग्स आणि त्याच्यावरती त्यांनी हे तांब्याच्या पत्र्याचं आवरण गुंडाळलं आणि अशा मोठ्या टाक्यांमध्ये जर ते सोडलं किंवा जिथे पाण्याचा स्रोत आहे अशा ठिकाणी ते जर सोडलं तर त्याच्यामधून सुद्धा मिळणारं जे पाणी आहे हे पाणी बरंच शुद्ध होऊन आपल्याला पिण्यासाठी मिळतं. हा प्रयोग सुद्धा त्यांचा बराच वाखाणला गेलेला आहे. तर अशा प्रकारचे सगळे वेगवेगळे प्रयोग आणि वेगवेगळ्या पद्धतीने तांब्याचा वापर अनेक ठिकाणी केला जातोय. अजून एक या तांब्याच्या भांड्यांमध्ये जर महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असेल तर तुम्हाला पाहता येईल की याचे आकार जे आहेत सगळे पारंपरिक आकार आहेत. आपण हे जगचे जे पाहतो किंवा माठ तुम्ही जर पाहिला असेल, माठ कळशी असं खालून असं प्रवाळ असतं आणि वरती त्याला असं निमुळतं असतं. या आकारामध्ये सुद्धा एक विज्ञान दडलेलं आहे. पाणी कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्त जर शुद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी हा आकार फार महत्वाचा असतो. कारण सरफेस एरिया जो आहे तो जास्तीत जास्त सरफेस एरिया हा जर त्या पाण्याच्या संपर्कात आला तर ते पाणी शुद्ध होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ कमी करता येतो आणि त्याच्यामुळे ही अशा प्रकारचे आकार डिझाईन करण्यात येतात जेणेकरून आता हे जर सरळ असेल, हे भांडं जर सरळ असेल तर त्याचा पाण्याला स्पर्श होणारा जो भाग आहे सरफेस एरिया आहे तो सरफेस एरिया कमी असतो, तो जास्तीत जास्त असावा म्हणून त्याला हे अशा प्रकारचे विशिष्ट आकार देण्यात आलेले आहेत. हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटी जाता जाता महत्त्वाचा विषय, विशेषतः आजच्या काळामध्ये या तांब्यांचं महत्त्व ह्याच्या आधी संपूर्ण इतिहासात जेवढं नसेल तितकं महत्त्व मला वाटतं आजच्या काळात आहे. अर्थातच जेव्हा शास्त्रज्ञ इतक्या सगळ्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेसवरती संशोधन करतायत तर आज जे आपल्यावरती सगळ्यांवरती ओढवलेलं संकट आहे कोरोना, तो सुद्धा एक व्हायरसच आहे. त्या व्हायरसच्या बाबतीत त्याच्यामध्ये काही संशोधन केलं गेलं आहे का? हो, केलं गेलं आहे आणि त्याच्याविषयीचे सुद्धा वैज्ञानिक पेपर हे प्रकाशित झालेले आहेत. एक इंटरेस्टिंग पेपर त्याच्यामधला प्रकाशित झालेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सरफेसेसवरती हा जो विषाणू आहे कोरोनाचा, हा विषाणू किती काळ तग धरू शकतो त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्लॅस्टिक असेल किंवा स्टील असेल या सरफेसेसवरती हा विषाणू साधारणपणे 3 ते 4 दिवसापर्यंत तो त्याच्यामधनं डिटेक्ट होऊ शकतो. पण कॉपरवरती हा 3 ते 4 तासापेक्षा अधिक काळ तो त्याच्यामध्ये तग धरू शकत नाही, आपण डिटेक्ट करू शकत नाही, असा त्याच्यामधला निष्कर्ष आहे. त्याच्यामुळे मला वाटतं विशेषतः आजच्या काळामध्ये आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा या तांब्याच्या भांड्यांचं महत्त्व हे अतोनात आहे. जाता जाता मला एवढंच सांगायला आवडेल की हा सगळा तांब्याच्या भांड्यांचा जो ठेवा आहे हे सगळं जे ज्ञान आपल्या परंपरेतून आलेलं आहे, अनेक पिढ्यांपूर्वी किंवा तरी आपल्या ऋषीमुनींनी ह्याच्यावरती संशोधन केलं, ते लिहून ठेवलं. त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पिढीने हा ठेवा जपत 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 पुढच्या पिढीकडे देत आणला. आज तुमची आणि आमची पाळी आहे. हा जो ठेवा आहे हा आज आपल्या पिढीपर्यंत आलेला आहे आणि हा ठेवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. या सगळ्याचा तुम्ही नक्की विचार करा. धन्यवाद. या तांब्याच्या भांड्यांची काळजी कशी घ्यायची किंवा हे तांब्याचं भांडं चांगलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तांब्याचं भांडं
हे प्युअर तांब्याचं असायला हवं. आतून आणि बाहेरून दोन्हीकडून ते तांब्याचं असणं आवश्यक आहे. काही भांडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये ती बाहेरून दिसायला तांब्याची असतात पण आतून त्याला स्टील लावलेलं असतं. ती भांडी या सगळ्या उपयोगाची नाही आहे. ती संपूर्णपणे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी तांब्याची असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तांब्याच्या भांड्यांमध्ये हे सगळे जरी गुणधर्म असले तरी तांब्याच्या भांड्याचा एक गुणधर्म असा आहे की तांब्याची भांडी, आता तुम्ही इथे पहा, तांब्याची भांडी अशी काळी पडतात. काही दिवस ती जर आपण अशीच ठेवली तर ती भांडी काळी पडतात आणि हे काळं पडणं अगदी नॅचरल आहे. त्याच्यामध्ये काय म्हणजे तांबे वाईट क्वालिटीचा आहे का वगैरे वगैरे अशा प्रकारची शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही. तांब्याचा हा गुणधर्म आहे की ते हवेशी त्याचा संपर्क आल्यानंतर ऑक्सिडायझेशनची प्रक्रिया होऊन त्याच्यावरती अशा प्रकारचे काळे डाग निर्माण होतात आणि त्याला काही काळजी करण्याचं कारण नाही. हे जे काळं झालेलं आहे याचा दुष्परिणाम काही नाही, आरोग्यावरती दुष्परिणाम काही नाही, फक्त एवढंच आहे की त्याचं सौंदर्य काही प्रमाणात कमी होतं. त्याशिवाय याची साफसफाई करणं सुद्धा आवश्यक असतं. त्यामुळे दररोज केली तर उत्तमच, पण निदान दर 2-3 दिवसांनी तरी त्याची साफसफाई करणं आवश्यक असतं. आणि हे साफसफाई करणं काही फार अवघड काम नाही आहे. लिंबू असेल किंवा चिंच असेल किंवा विनेगर असेल यातलं काहीही वापरून तुम्ही त्याला फक्त असं एकदा व्यवस्थित साफ करून घेतलं तर हे सगळे काळे डाग निघून जातात आणि पुन्हा भांडं अशा प्रकारे चमकायला लागतात.